अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हालोंडी तालुका हातकणंगले येथील 30 एकर ऊसाच्या फडाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस जळाल्याने शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले। या आगीचा जनावरांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यात आली। शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली। हालोंडी गावाशेजारी नदीकडील भागामध्ये घुमाई बंधू व किरण पाटील यांची जवळपास साल ऊसाची लावण असून या ऊसाच्या तार गेली असून आज मंगळवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास वाऱ्यामुळे या तारा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली। या आगीने रौद्ररूप धारण केल्याने बघता बघता जवळपास 30 एकर ऊसाचा फड जळून खाक झाला। ही आग लागल्याचे समजताच गावातील नागरिक व स्थानिक शेतकरी वावसू घुमाई, गुंडा पुनगोंडा पाटील, सरपंच अतुल कोळी, वर्धमान बेळंकी, उत्तम कांबळे, सुनील कांबळे, महावीर कांबळे, रुपेश सागर, अजित घुमाई, श्रीधर घुमाई, सुकुमार घुमाई, सचिन घुमाई, बच्चन दनवडे, कार्तिक डोने यांनी धाव घेऊन आगीवर पाण्याचा व उसाच्या वाढ्याचा मारा करून आग आटोक्यामध्ये आणली। पण शेजारीच घुमाई बंधूंचे जनावरांचे 3 गोठे असल्याने या आगीची झळ जनावरांना लागणार असे निदर्शनास येताच गोठ्यातून जनावरे बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आली। या लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। हा जळलेला ऊस शेतामध्ये पडत राहून अधिक नुकसान होण्याआधी साखर कारखान्यांनी या शेतकऱ्यांचा जळालेला ऊस त्वरित घेऊन जावे अशी शेतकरी मागणी करत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।